आपण पाहणार आहोत. पहिल्या लढतीसाठी आपण सज्ज होतोय. पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क मध्ये परेश पाटीलला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती इथे भोईरला आपण पाहतोय, जिथे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय लेफ्ट हँडर बॅटर. एक चांगली मॅच साठी आपण सज्ज होतोय. या तिसऱ्या दिवसाला सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखल होत असताना पहिला चेंडूसाठी सज्ज होतोय. पहिला बॉल. गोलंदाज उजव्या एसीवरती हा चेंडू वेगाने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना हा बॉल एक चांगल्या धाटणीचा जिथे पाहायला मिळाला. उजव्या एसीवरती वेगाने चेंडू टाकण्यामध्ये तो यशस्वी राहिला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं किंवा अगदी त्याच वेळेला आपला टप्पा चुकतेने हेरणं ही बाब महत्वाची राहते. पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू. वारंवार एक नेत्रदीपक अशी गोलंदाजी आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. लगातारचे दोन्ही बॉल उजव्या एसीच्या बाहेर हाताळले आहेत. अगदी त्याच वेळेला वेग इथे प्रचंड पाहायला मिळाला. एक प्री प्लॅन अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जणू काही कम्प्युटराइज गोलंदाजी आपण पाहतोय. उजव्या एसीवरती दोन्ही चेंडू हाताळले आहेत. अचूकतेने वेग प्रचंड पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसीवरती हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्ड मॅनला. वेगाने चेंडूवरती येत असताना एक सिंगल इथे प्राप्त होतीये. सिंगलने अकाउंट ओपन केलंय. जिथे आपण पाहतोय हितेनने पहिली सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे. धावफलकावरती एक धाव. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना एक चांगली मॅच पाहायला मिळणार. कारण आपण पाहिलं ना, महत्वपूर्ण सामना राहतो दिवस आणि रात्रीच्या या खेळामध्ये. जो मात्र पहिला सामना हा तितकासा महत्वाचा असतो. पहिला बॉल चांगल्या धाटणीचा. दुसरा चेंडू त्याहूनही अधिक पाहायला मिळाला. परंतु अगदी तिसरा बॉलला लेट कट करत असताना एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली. वेगाने गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाकडची कलात्मकता किती चांगली आहे पहा. अचूकतेने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय. लगातारचे 4 बॉल अगदी उजव्या यष्टीवरती. परंतु हा बॉल फलंदाजाचे इरादे काहीशे वेगळे इथे पाहायला मिळाले. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीसाठी जास्तीचं काही नाही राहिलंय. कारण आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीची परेश पाटीलने गोलंदाजी अद्याप केलेली पाहायला मिळाली. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असते त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण त्याने इथे दाखवलेलं आपण पाहिलंय. अचूकतेने तो गोलंदाजी करतोय. धावा त्याने रोखल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे वेगाने गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ नाममात्र धावा खर्च करण्यात आल्या. त्या केवळ 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर बीसीसी बँक 2-0. एकंदरीत आपण पाहिलं ना, ते लडखडती अशी सुरुवात संघासाठी इथे झालेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये चौकार पाहायला मिळाले नाहीत. पहिल्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळालेले नाही आहेत. हवा अजूनही वेगाने वाहते. परंतु अशा परिस्थितीमध्ये एकही पूल किंवा हुक पाहायला मिळाला नाही. पहिल्या षटकामध्ये अर्थात असं वाटलं होतं की लेफ्ट हँडर बॅटर हवी ठरेल. परंतु त्याच्या अगेन्स्ट एक प्री प्लॅन अशा स्वरूपाची गोलंदाजी आपण पाहिली. यस ओके. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय केवळ 2 आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळेला प्रॉपर टायमिंग केलंय. चेंडूला पाठवलाय आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार येत असताना आयुष भगतने इम्प्रोवायझिंग करत असताना हा स्ट्रोक इथे खेळला. आणि जिथे आपण पाहिला की इथे एक चांगला स्ट्रोक येत असताना चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 6 आहेत. खोला टाकला ऑन साईडला. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात.
रन मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचे पर्सेंटेज आता मात्र वाढू लागलेत या मॅच मध्ये, कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये ज्या रीतीची गोलंदाजी झाली, ज्या पद्धतीने परेश पाटीलने गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं डिसिजन इथे पेंडिंग राहील. चक गोलंदाजीसाठी DRS चा कॉल इथे करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे कॉल हा सुपूर्द करण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. ऍक्शन इथे पाहिली जाते, गोलंदाज चक आहे की नाही याची चर्चा होते. आणि अगदी त्याच वेळेला प्रामुख्याने आज खेळणाऱ्या 8 संघांच्या माहितीसाठी कोणताही चॅलेंज तुम्ही करत असाल, कोणताही DRS कॉल तुम्ही करत असाल, केवळ 10 सेकंद तुमच्याकडे असतील आणि त्या वेळामध्येच तुम्ही एखाद्या गोलंदाजाच्या शैली असू द्यात किंवा कोणताही रेफर असू द्यात किंवा 10 सेकंदामध्ये तुम्ही रेफर करू शकता. डिसिजन पेंडिंग आहे. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मी विनंती करेन दोन्ही पंचांपैकी एक पंच येऊन आपण या गोष्टीची शहानिशा करावी. संदीपजी पाटील सर, राजेंद्रजी घरत सर, प्रशांत माळी सर, 3 ऑफिशियल्स या स्पर्धेला आज कामकाज करत असताना पाहतोय आपण. स्वतः राजेंद्रजी गरज सर यांना आपण पाहत आहोत या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे, कारण प्रत्येक गोष्टींची, प्रत्येक बाबीची शहानिशा इथे करण्यात येते. कोणत्याही संघावरती अन्याय नको. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर जिथे पारदर्शकता आणण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की DRS चा कॉल करण्यात येतो. हा चेंडू फेअर आहे, अर्थात गोलंदाज फेअर आहे, चक गोलंदाज नाही आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी, पुढील चेंडू हाताळण्यासाठी तो सज्ज राहू शकतो. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 6. 6 रन्स ऑन दी बोर्ड. कुंदन म्हात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. त्याने अद्याप 2 चेंडू हाताळलेत. एक चौकार आला त्याच्या अगेन्स्ट. काहीचा आविर्भाव इथे बदलला आणि पहिल्याच बॉलवरती आयुष भगतने एक चांगला स्ट्रोक खेळत असताना त्याने चौकार खेचला होता स्विच हिटच्या रूपाने. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 6. काहीशी चर्चा पंचांसोबत होत असताना, कारण या बाबी जाणून घेणं तितकंसं गरजेचं राहतं. गोलंदाजीची शैली इथे काहीसा अभिषेक आला होता. पुढचा बॉल घेऊन कुंदन मात्रे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. खोला टाकला. इथे पंचांकडे अपील करण्यात आली आहे. वेगाने टाकला गेलेला बॉल अगदी 4 मुंढ्या चित केलं फलंदाजाला. एक सिंगल आली आहे लेग बाईच्या स्वरूपामधून. वेगाने गोलंदाजी करत असताना येथे अचूकतेने टप्पा हेरला की मौना फलंदाजाचे वैगुण ओळखले, पदलालित्य होत नाही आणि अशा प्रसंगी इथे चेंडू वेगाने टाकत असताना थेट शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. 7 धावा धावफलकावरती संघ अजूनही अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. पॉवर प्लेच्या षटकांचा पॉवरफुल समाचार घेता आलेला नाहीये. मोठे स्ट्रोक अद्याप पाहायला मिळालेले नाही आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये ना कधी रंग बदलेल याचा काही नेम नाही. कधी मॅच गेम ऑन होईल किंवा अगदी त्याच वेळेला या संघाचं पारड कधी जोड होईल
हे सांगता येत नाही, परंतु यावेळेला प्लेड ऑन खेळाडू क्रमांक पहिला महत्वाचा खेळाडू हितेंद्र भोईर बाद. पहा ऍक्शन रिप्ले ऑन युअर स्क्रीन. हा बॉल अगदी खोला टाकला, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला, थोडेसे वाकले होते हा स्लॉक स्वीप करण्यासाठी आणि अगदी त्याच वेळेला थेट यष्टांचा वेध घेतला. बॅटला बॉल ब्रश होत असताना प्लेड ऑन झाला बॅटर. पहिला खेळाडू बाद झालाय. हितेन भोईर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटीलला आपण पाहतो मैदानावरती दाखल होत असताना. एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. रन्स येण्यासाठी मोठे स्ट्रोक ही अपेक्षित राहतात शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये, किंबहुना अगदी त्याच वेळेला 5-5 षटकांच्या मॅचेस मध्ये मोठे स्ट्रोक अपेक्षित असतात. प्रेक्षक वर्ग या गोष्टीची वाट पाहत असतात. 50 ते 60 धावा बनतील कशा, किंबहुना मॅचेस किती चुरशीच्या बनतील, शेवटच्या बॉल पर्यंत कसे सामने जातील, यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमी दाटून संख्येने उपस्थित होत असतात. मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण पाहिलं तर धावा केवळ आणि केवळ 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन चांगलं राहिलं. उजव्या हाताचा बॅटर नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या अगेन्स्ट टाकला गेलेला हा चेंडू जो बाहेरच्या दिशेने निघत असताना पुढचा बॉल खोलात. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू खोलात इथे पाहायला मिळतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज अचूकतेने नियंत्रितबद्ध गोलंदाजी सेकंड ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकामध्ये आपण पाहिले ना तर निसंशयपणे हे षटक तितकंसं कारगर राहिलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. खेळाडू बाद झाला 1. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना बीसीसी भेनकर संघ. परंतु पुढच्या षटकामध्ये काय, चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हे क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे काय घडेल ना हे आपण कदापि सांगू शकत नाही. हा बॉल खोलामध्ये डाऊन द ग्राउंड केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परेश पाटीलने केला. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे होता जरूर, परंतु हाताला वेगाने चेंडू इथे लागलाय. स्प्रेची मागणी करण्यात येते, कारण हे दुखापत ही ईश्वरचरणी प्रार्थना करूयात, गणरायाचरणी प्रार्थना करूया जास्तीची नसावी. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता अर्थातच बॅटरने, आणि त्याच वरती 2 धावा येत असताना ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण हे थेट प्रेक्षेपण पाहतोय. एक मोठी LED स्क्रीन देखील आपल्याला समोरच्या बाजूला पाहायला मिळते. प्रणय पाटील, यश पाटील एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून, दर्शन मोरे असेल, निसर्ग पाटील असेल, निलेश तांडेल असेल, मानस पाटील असेल, एक चांगलं कामकाज ते करतात. ऍक्शन रिप्ले आपण या बॉलचा पाहूयात, कारण ज्या वेगाने चेंडू आला थेट गोलंदाजाच्या हातावरती येत असताना कॅच घेण्याचा प्रयत्न पहा. प्रसंग अवधान दाखवत असताना अशा स्वरूपाचे कॅचेस घेणे ही बाब सोपी राहत नाही. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. लोअर फुल टोज होता, डाऊन द ग्राउंड केला, परंतु इथे मी निश्चित म्हणेन की संघासाठी 2 धावा या गोलंदाजाने इथे निश्चित वाचवल्या. डाऊन द ग्राउंड आणि तोही स्ट्रेट हिट. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जोखीम पत्करली. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली गोलंदाजाने, धावा अडवल्या संघासाठी. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण देखील रेडी राहा. आपण आल्याची नोंद देखील करून घ्या. डोंगरी 11 डोंगरी संघ खेळ गोवटणे टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही टीम आपण उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी कृपया संपर्क साधा. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आहेत त्या 10. खेळाडू बाद झाले ते 1. पहिला खेळाडू आघाडीचा बॅटर बाद होत असताना हितेनला आपण पाहिलं. हा फटका कमी गतीने हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. खेळाडू क्रमांक 2 बाद.
धीरज पाटील देखील बाद होत असताना आपण पाहत आहोत. इक्का मागोमाग एक धक्के, 2 फलंदाज बाद झाल्यात. संघाच्या अडचणी माडू लागल्यात. पहिल्या मॅचच्या दरम्यान आपण पाहतो टॉस हरल्यानंतर आलेली बॅटिंग इथे वाट्याला, जी मात्र अडचणींमध्ये घेऊन चालली आहे संघाला. या अडचणींमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला प्रयत्न चांगले करावे लागतील. स्क्रीनवरती काहीशा आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. या ट्रॉफीची एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते ना, की तुम्ही वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये शोकेशमध्ये जर काही सजवलात तर कोणत्याही स्वरूपाची गंज या ट्रॉफीला लागत नाही, अशी मानाच्या करंडक आज तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ही आकर्षक ट्रॉफी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. अगदी एक चांगल्या दर्जाचे ट्रॉफीज आज सर्वाधिक वेळेला चर्चेचा विषय राहते, ज्या स्क्रीनवरती आपण पाहिल्यात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कौतुक करेन मी या कॅमेरा बॉक्सचं देखील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला खाली ठेवला, ऑन साइडला केला, डीप मध्ये कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल झाला, एक कंप्लीट केली वेगाने, दुसरी देखील धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना अचूकतेने क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवरती वेगाने आला, परंतु त्याच वेळेला चेंडूने दिशा बदलली. मॅचची अशी काही क्षणाला असं वाटलं होतं की दशा बदलते की काय, परंतु त्याच वेळेला प्रसंगावधान दाखवलं. बॅकअप चांगलं होतं आणि म्हणून की काय रन्स मिळाल्या. त्या दोन संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 12-2. पुढचा बॉल वेगाने इथे टाकलाय, परंतु एक सिंगल येते. शॉट फाईन लेगच्या माध्यमातून लेग बाईज येत असताना यस, हा कॉल ऍक्च्युअली जर आपण पाहिलं ना तर असं वाटलं होतं काही क्षणाला की होतोय की काय. फलंदाज ज्या पद्धतीने इथे ऍक्शन करण्याचा प्रयत्न करत होता, यशपाल भोईरला आपण पाहिलं. चेंडू वेगाने, इतका वेगाने आला ना की फलंदाजाला रिॲक्शन्स करण्याच्या टाइम्स मिळाला नाहीत. आणि अर्थात अंपायरकडे केलेली अपील, ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. ऍक्शन करणं ना क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं, किंबहुना त्याला डेलिब्रेटेड म्हणून घोषित करण्यात येतं. आणि अर्थात फलंदाजाने कोणत्याही स्वरूपाची ऍक्शन केली नाही, चेंडू खेळण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केला नाही, म्हणून पंचांनी सांगितले डेलिब्रेटेड आहे, रन्स मिळणार नाही. हा बॉल डाऊन द ग्राउंड, पुढच्याच बॉलवरती ठोकलाय यशपालच्या बॅटमधून आकर्षक षटकार. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. पहिला षटकार आला या मॅचचा, तोही तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. परेश पाटीलच्या अगेन्स्ट हा आविर्भाव अशा स्वरूपाचा घ्यायलाच हवा होता सुरुवातीपासूनच. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर बॅटची वेगाने आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे, शॉट थडमानला, रन्स कंप्लीट करण्यात येते. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा त्या 19 रन्स ऑन दी बोर्ड, एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. स्कोर कार्ड वरती धावा 3 षटकांच्या अंती, जिथे 19 आहेत. 19 ऑन दी बोर्ड आहेत. एकोणावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पंचांनी एक सूचना आमच्यापर्यंत दिली की खेळाडूंना जर का आवश्यकता असेल तरच फ्लड लाईट्स ऑन होतील. या मॅच साठी ज्या वेळेला तुम्हाला आवश्यकता भासेल त्यावेळेला अपील करा, लगेचच फ्लड लाईट्स. स्कोर कार्ड वरती धावा जिथे 19 पाहतोय आपण. 3 षटकांचा खेळ संपला. 19 ऑन दी बोर्ड आहे. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. शेखर पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. चौथ्या षटकाच्या दरम्यान आणखी एक वेगवान गोलंदाज आपल्या भात्यामधील अस्त्रे घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या मॅचची अपेक्षा करून प्रेक्षक वर्ग दाटून संगीने येत असताना पाहायला मिळतात. परंतु अगदी त्याच वेळेला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम आपण उपस्थित झाला असाल तर कृपया आपण उपस्थित झाल्याची नोंद करा. हा बॉल उजव्या यष्टीवरती होता, कॅच निसटलाय. अशा स्वरूपाचे कॅचेस टिपले नाही जात तर ते चिटकतात. हा झेल हाताला चटका देऊन गेला क्षेत्ररक्षकाच्या. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता. कुंदन मात्रेला आपण त्या ठिकाणी पाहिलं.
चेंडू इतका वेगाने आला की त्याच्याकडे रिॲक्शन टाइम तेवढे कमी होते. एक हात त्याने टाकला परंतु हाताला चटका देऊन जाणारा हा स्ट्रोक आपण पाहिला. वेगाने येत असताना यशपालची आपण बॅटिंगची शैली पाहिली ना तर तो बाहुबली आहे. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक ते खेळतो. वेगाने येणाऱ्या बॉलवरती तो आक्रमकता धारण करतो, रन्स गोळा करतो. यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय फटका. सरळ ड्रावल होत असताना आपला फटका आणि तोही 440चा झटका ठोकलाय षटकार. आयुष भगतच्या बॅट मधून हॅमर केला आणि बेसबॉल हिट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. जणू का लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावा ना त्या रीतीने त्याने बॅट फिरवली. लाईट वेटच्या बॅटने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि ही बाब त्याच वेळेला शक्य होते ना ज्या वेळेला तुमच्याकडची बॅट जी आहे ती ही लाईट वेटची असेल. समोरच्या दिशेने षटकार अशा स्वरूपाच्या बॉलवरती खेळणं तेही अगदी नाका समोरच्या बॉलवरती ही बाब शक्य त्याच वेळेला होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला परंतु हे मनसुबे उधळवून लावलेत गोलंदाजाने. अचूकतेने गोलंदाजी करतोय. धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. हा बॉल उजव्या यशीवरती पाहायला मिळाला. विविध कॅमेरा अँगलने इथे दर्शवण्यात येत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून 4 कॅमेरा अँगलने स्पर्धा कव्हर करण्यात येते. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 3 आयुष बाग. टॉप ऑर्डरचे पहिले 3 फलंदाज इथे बाद झालेले पाहायला मिळाले. एका मागोमाग एक धक्के, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. कारण जी ही काही पडझड ही होती नाही थांबवायला हवी. पाटणाची बीड व्हायला हवी. कारण 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून एका षटकाचा खेळ इथून येणं पुढे शेष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या केवळ 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावर. वेगाने टाकला. बॅटची आतली कट घेतली. चायनीज कट क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट केलंय. केवळ एक सिंगल मिळेल. यशपाल डेंजर एंडकडे धावत होते. त्यांना ठाऊक होतं की थ्रो वेगाने येईल. निलेश पाटीलच्या बॅटची आतली कडा घेतल्यानंतर एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एक एक धाव ही संजीवनी प्रमाणे राहते. कारण एका धावेने संघ आपल्याला परास्त होत असताना पाहायला मिळालेत. कोणाला ठाऊक होतं की विश्वचषक ही जिथे एक एक धाव किती तेवढीशी महत्वाची राहील. न्यूझीलंड संघाने इंग्लंडच्या अगेन्स्ट केलेले विश्वचषकातील फायनलची मॅच पाहना प्रथमतः टाय झाली, तदनंतर सुपर ओव्हर टाय झाली. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल फ्री होम डिलिव्हरी. 4था खेळाडू बाद. षटकांचा एकंदरीत खेळ इथे संपला. टॉस हारल्यानंतर आलेली बॅटिंग वाटायला बीसीसी बेनकर संघाच्या अडचणी वाढवणारी पाहायला मिळाली. कारण 4 खेळाडू बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती केवळ 27 आहेत. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आयोजकांच्या माध्यमातून सर्व गुण संपन्न असं आयोजन आपण पाहतोय. समोरच्या बाजूला LED स्क्रीन असते ना त्यावेळेला आवर्जून आपण कुठे फटका खेळण्यामध्ये मिस्टेक केली किंवा आपल्यावरती ज्या वेळेला गोलंदाज हवी ठरतो याचा अभ्यास पुढच्या चेंडूवरती कसा करता येईल याची संपूर्णता जाणीव फलंदाजाने येते आणि त्याचाच फायदा सातत्याने होत असताना ग्रामीण स्तरावरती आपण या खेळाडूंना पाहिलं. स्कोर कार्डवरती 27 आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ इथे सुरू होईल. नेक्स्ट मॅच गोवटणे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट डोंगरी 11 डोंगरी टीमचा संघ इथे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मी गोवटणे टीमचं लक्ष वेधून आपणही उपस्थित झाला असाल तर उपस्थित झाल्याची नोंद करून घ्या. पहिला बॉल
शेवटचा षटक बॅटची आतली कडा थेट यष्टीरक्षकाचा वेध. इथे डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती प्रितेश पाटीलला आपण पाहतोय. प्रितेश पाटील पहिले षटक हातात असताना आपण पाहत आहोत, जिथे एक चांगल्या टप्प्यावरती त्याने पहिला बॉल इथे हाताळलाय. हा बॉल देखील बॅटची आतली कडा घेतली. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षका वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. चित्त्याची चपळा आणि हरणाचा वेग धारण केला या पहिली धाव गोळा करण्यासाठी. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी या मॅच मध्ये अद्याप पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीचा वरचा क्लास इथे आपण निश्चित पाहिलाय. कारण एक गोलंदाजी करत असताना कम्प्युटराइज गोलंदाजी काय असते ना, त्याचं प्रात्यक्षिक रांजणपाड्याच्या या गोलंदाजीने सातत्याने दिलंय. अचूकतेने तेही उजव्या यष्टीवरती गोलंदाजी इथे केली. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीवरती होता. हलक्या हाताने टॅप केला. एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. पहा हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. वन शॉट. दुष्काळामध्ये 13वा महिना. रन्स आलेल्या नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अशा स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न कराल तर संघाच्या अडचणी वाढतील. हे VIP डाईस तुम्ही पाहताय. हे व्यासपीठ तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना आयोजकांची प्रामुख्याची भूमिका आपण नेहमीच पाहिली आहे. हवेचा बॉल उजव्या यष्टीवरती कमी गतीने टाकला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु थेट हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपण पाहिला. अतिरिक्त धाव येते. एक्स्ट्रा रन येत असताना संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. DRS कॉल इथे व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. ऍक्शन रिप्ले पाहिल्या जातील. शहानिशा होईल या बाबींची. कारण एक्झॅक्टली इथे कुठून चेंडू ट्रॅव्हल झाला ना, इथे पंचांच्या मनामध्ये काहीशी जिथे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या मनामध्ये ही साशंकता आली. परंतु क्षेत्ररक्षण करत असताना यष्टीरक्षकाचे इनपुट ही फार महत्वाचं राहतं. त्याने मात्र सांगितलं काही गोष्टींची. फेअर डिलिव्हरी या आपण स्क्रीन वरती पाहूया. फेअर डिलिव्हरी आहे, अर्थात डॉट बॉल आलाय. अर्थात हा चेंडू पहा थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना अचूकतेने गोलंदाजी काय असते ना, आज या गोलंदाजांनी सर्व गुण इथे दाखवले आणि अचूकतेने गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहिलं. पुढचा बॉल यावेळेला देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. पदललित्य झालेला नाहीये. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न वारंवार होत असताना पाहायला मिळतोय आणि हे हेरलंय. आणि अर्थातच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना मैदानावरती प्रितेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटच्या षटकामधील गोलंदाजी करणं त्याच्याकडची ही कलात्मकता आहे खरं तर. हा बॉल इथे डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट केली. दुहेरीसाठी पलटलेत. फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. धावा इथे प्राप्त झाल्यात त्या 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल जाऊन पोहोचते धावफलकावरती. धावा त्या 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. एक एक धाव महत्वाची असताना अगदी त्याच वेळेला आपण अशा स्वरूपाची जर का फेक कराल, डेंजर एंडकडे ज्या वेळेला बॅटर धावतो ना, अशाच परिस्थितीमध्ये आपण संधी दिली प्रतिस्पर्ध्याला ही धावा गोळा करण्याची. काविश पाटील आणि त्याच वेळेला निलेश पाटीलला आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत आपण पाहिलं संपलाय. ती लिगल डिलिव्हरी काउंट होईल. चला, पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 ऑन स्क्रीन तुम्ही स्कोर कार्ड पाहताय. 31ला 4 बाद झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग अनालिसिस आपण पाहूया. या मॅच समरी आपण पाहूया. पूर्वार्धामध्ये जो खेळ एकंदरीत इथे पाहायला मिळाला होता, स्कोर कार्ड वरती बनला ते केवळ 31. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी
जिथे पहिली मॅच चालू आहे बीसीसी भेंडकळ विपक्ष रांजणपाडा. टॉस जिंकला होता तो अर्थात रांजणपाडा टीमने बीसीसी भेंडकळ टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर केवळ 31 बंडलात 32चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलं. ही बॅटिंग समरी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. जिथे एक धाव आघाडीचा बॅटर अर्थात हितेन भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 11 धावा संख्येची खेळी आयुष भगतने देखील केली होती. त्याने चांगला खेळ केला, परंतु तदनंतर धीरज पाटीलच्या बॅटमधून केवळ 3 आल्या. अगदी त्याच वेळेला यशपाल भोईरने चांगला दमखम दाखवला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या. एकंदरीत एक्स्ट्रा केवळ 1 आली. अर्थात गोलंदाजी वरच्या दर्जाची निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली. बनला ते 31-32चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. गवटणे टीमचा कर्णधार आणि डोंगरी 11 डोंगरी. टॉस व्हायला हवा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन. डोंगरी 11 डोंगरी टीमचा कर्णधार आधीच या ठिकाणी उपस्थित आहे. या गोष्टीची मी आधी जाणीव करून दिली आहे. प्रतिस्पर्धी संघ गोवटणे संघ. चला कॅप्टन येऊ द्या त्वरित. 32चा करायचा पाठलाग. जिथे आपण पाहतोय ना पहिली मॅच 32चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय आणि जिथे पूर्वार्धामध्ये धावा इथे थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. सिक्सरचा बॉल या स्पर्धेमध्ये जिथे वापरत असताना आपण पाहत आहोत. निवियाचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातो. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 32चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्यकांत आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानावरती दाखल होत असताना ओपनिंग बॅटरला आपण पाहतो स्क्रीनवरती. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 32 एक माफक धावसंख्येचं लक्ष म्हणता येईल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये लो स्कोरिंग मॅचेस या तितक्याशा चित्तथरारक नेहमीच होत असताना पाहायला मिळाल्यात. एक चांगला सामना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. एक उत्कंठावर्धक अशी लढत निश्चित पाहायला मिळेल. सामना चुरशीचा होईल, सामने मॅच बनेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय पहिलं षटक कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येईल. कारण पहिल्या मॅच मध्ये जिथे पूर्वार्धामध्ये जर का गोलंदाजी चालली आहे तर दुसऱ्या जिथे उत्तरार्धामध्ये देखील ही गोलंदाजी चालणार. गोलंदाजांचा बोलबाला राहील. गोवटणे टीमचा कॅप्टन मी लक्ष वेधेन. कृपया टॉस साठी आपण त्वरित या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अर्थात सूर्यकांत आणि त्याच्या साथीला प्रफुल्ल पाटीलला आपण पाहतोय. पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती एक उंचपुरा असा गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना कविश पाटीलला आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाजीसाठी तो निश्चित जाणला जातो. मॅच चांगली बनेल. 32चा करायचा पाठलाग. उत्तरार्ध सेकंड इनिंगला सुरुवात. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. पहिला चेंडू वेगवान इथे पाहायला मिळाला. प्रत्युत्तर चांगले दिले जातील या ती मात्र शंका नाही. मॅच बनेल, मॅच बनणार. त्यासाठी गोलंदाजी आणि त्याच वेळेला आत्मविश्वास चांगला असायला हवा. आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलं प्रतिस्पर्ध्याला थांबवण्यासाठी ही जिद्द मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा बॉल. गोलंदाज काही काळ थांबतोय कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना काहीतरी विपरीत घडू नये या गोष्टी करण्यासाठी अगदी त्याच वेळेला थांबणंही फार गरजेचं राहतं. तो काही काळ थांबला. चला फ्लड लाईट्स ऑन करा. चला मंडप डेकोरेटर्स सत्यजित डेकोरेटर्स आज या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना पाहायला मिळत आहे. फ्लड लाईट्स ऑन होती काही क्षणामध्ये.
एक मानाची सन्मानाची बहुचर्चित अशी स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. शेतकरी कामगार पक्ष आयोजित 190 विधानसभा सभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रीतमदादा चषक 2025 डे अँड नाईट स्वरूपामध्ये प्रथमच उरण तालुक्यामध्ये या अशा स्वरूपाचं ग्रामीण स्तरावरचं आयोजन आपण पाहत आहोत. ग्रामीण संघांना प्राधान्य देण्यात आलं. त्याच वेळेला या स्पर्धेचं आयोजन एक चांगल्या दर्जाचं इथे करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. अगदी डे अँड नाईट स्वरूपाचं क्रिकेट चित्तथरारक लढती आज अनुभवायला मिळतील. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 55,555 रुपये. अगदी त्याच वेळेला तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,555 रुपये व आकर्षक मानाचे करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील. मॅचला सुरुवात होईल. मंडप डेकोरेटर्स फ्लड लाईट्स देखील ऑन करा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना कविश पाटीलला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक डीप मध्ये हाफ पॉम्प पुल केला. एक धाव केवळ इथे प्राप्त होत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्स ही विशेष करून आम्ही कौतुक करू. संदीपजी पाटील साहेब यांनी आणलेली ही संकल्पना, कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये मी आवर्जून या गोष्टीचा उरण प्रीमियर लीग मध्ये चर्चा करत असताना आवर्जून उल्लेख केला होता की तुमच्याकडे जर ज्या स्टंप माईक असेल ना तर यष्टीरक्षक नेहमीच आपल्या मुखावरती आळा घालतो. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धाव मिळतील त्याच्या आला चौकार. प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून एक ग्लोरियस स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या स्टीवरती रूम मिळाला, कट केला एक्स्ट्रा कव्हरला. कवीचा हा बॉल ऑन साइडला केला, गॅप मध्ये आउटफील्ड वेगवान आहे. रन्स कंप्लीट कर दिले. केवळ एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये रन्स आल्यात. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये आविर्भाव फलंदाजांचा काहीसा वेगळा आहे. पूर्वार्धाच्या तुलना जर आपण करायची झाली तर पहिल्या षटकामध्ये केवळ 2 आल्या होत्या. यावेळेला कॉट बिहाइंड खेळाडू क्रमांक पहिला सूर्यकांत बॅक टू द पॅव्हेलियन. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, अरे डोंगर हिरविलाने, जा ओलांडून या सारी. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहिल्या तर केवळ 6 आहेत. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 रन्स ऑन दी बोर्ड. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 32चा करायचा. 5 लाख विकेट मिळवली आहे, ही बाब फार महत्वाची आहे. 6-1 पहिला फलंदाज बाद होत असताना कवीशने चांगले टप्प्यावरती गोलंदाजी ती केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल खोला टाकला, थेट गॅस्टनचा वेट, फर्निचर डिस्ट्रॉय, 1 मोर विकेट डाऊन. पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद. बस 6 आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरा फलंदाज देखील बाद झालाय. पहा ऍक्शन रिप्ले. फुलर लेनचा बॉल अगदी थेट पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं फलंदाजाचं. ऍक्शन रिप्ले आपण विविध अँगलने पाहतोय. बॉल पुढ्यात आला. पहिला बॉल फुलर लेनचा, तोही ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि थेट यष्टांवरती आदळत असताना या बॉलने इथे प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या अर्थात आपण पाहिलं ना तर फलंदाजाला इथे बाद करून गेलाय. हेमंत पाटील इथे बाद होत असताना आपण पाहिला. चला नेक्स्ट मॅच.
या षटक संपायच्या आतमध्ये जर का गोवटणे संघाचा कर्णधार आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण गेले मला वाटतं मी जर का आपण काउंटिंग केली असेल तर 7 ते 8 वेळा आपण या गोष्टीची अनाउन्समेंट केली आहे. संपूर्ण फ्लड लाईट्स ऑन व्हायला हव्यात. मंडप डेकोरेटर्स आम्ही आपलं लक्ष वेधूया, कारण पहिली मॅच इथे संपायला आली आणि अशा परिस्थितीमध्ये गोवटणे संघ डोंगरी 11 डोंगरी संघ जवळपास पहिल्या मॅचचे 2 षटक झाले होते त्यावेळेला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होता. मी आवर्जून स्टेजवरती या गोष्टीकडे येत असतानाच या गोष्टीची चर्चा केली. चला, फ्लड लाईट्स जवळपास ऑन झाल्यात. या षटकानंतर आपण करणार आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी झालेत उपस्थित. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत त्या 6:32चा चालू आहे पाठलाग. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी नुकतंच मॉनिटर ऑन केलंय, जे घर बसल्या काही चहापान करत असतील, काही ट्रॅव्हलिंग करत असतील, जे सामन्यांचा आस्वाद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. गुड इव्हनिंग. आपले हार्दिक असं स्वागत आहे संघर्ष युद्ध प्रीतमदादा चषक 2025 मध्ये. आपले हार्दिक असं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करा. पुढचा बॉल उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने कव्हर्सला खेळला. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे मिळत असताना पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान संकेत ठाकूरला आपण पाहतोय, तो देखील वेगाने गोलंदाजी करतो. फिटनेसच्या जोरावरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्यालाही करत असताना आपण पाहिलंय. परंतु मागील षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती आलेल्या 2 विकेट या देखील तितक्याशा महत्वाच्या आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. डोंगरी टीमने टॉस जिंकलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आणखीन एक चेंडू डॉट बॉल येतोय. सामन्याचे गणित आणि चित्र इथे पालटतंय की काय. लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी टेन्शन वाढवणाऱ्या राहतात. किंवा उत्कंठा वर्धक अशा स्वरूपाच्या लढती आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीवरती गुडलँड स्पॉटवरून राईज झाला. एक रायझिंग डिलिव्हरी थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा संकेत सज्ज होत असताना इथे पाहायला मिळेल धावा थांबवल्यात. इथे दिल्लू स्कूप केलाय. सुपला शॉट. चेंडू थेट ट्रॅव्हल होत असताना लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने रन्स कंप्लीट केल्यात. त्या 2 वेगाने धावा येत असताना पाहायला मिळाला. एक चांगल्या धाटणीचा हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोकने आधुनिकतेचा आविष्कार हा स्ट्रोक आपण पाहिला. धावफलकावरती धावा त्या 9:32चा चालू असणारा पाठलाग. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना संकेतने लोअर फुलटॉस हाताळला आणि केवळ दिशा दिली बॅटिंग करत असताना शेखर पाटीलने. हा स्ट्रोक आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. वेकेंट एरिया आणि त्या ठिकाणी खेळलेला हा स्ट्रोक केवळ 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 9 वरती स्थिरावलेली. 9ला 2 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रांजणपाडा टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या धाटणीचा चेंडू आणि त्याच धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या जिथे आपण पाहतोय 9 आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. यावेळेचा बॉल पुढ्यात टाकला. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. मागील चेंडूच्या तुलनेत हा चेंडू निसंशयपणे चांगल्या दर्जाचा होता. पुढचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकते. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः चेंडू पर्यंत येतोय का. या इथे टिपला झेल. पुढच्याच बॉलवरती दिले प्रत्युत्तर. फलंदाज क्रमांक 3 बाद. क्रिकेटच्या खेळामध्ये ना कधी पुढे असण्याचा गर्व किंवा मागे असण्याची चिंता करायची नाही. कारण मी नेहमी म्हणतो ना, शालेय जीवन जगत असताना विद्यार्थी ज्या वेळेला परेड करतात,
पुढे असणारा विद्यार्थी ज्यावेळेला सर म्हणतात ना पिछे मूड, पुढे असणारा विद्यार्थी मागच्या क्रमांकावरती येतो आणि मागच्या क्रमांकाचा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावरती येतो. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापि बाळगायची नाही. प्रयत्न चांगले ठेवायचे, यशासाठी प्रयत्नशील राहायचे. यशस्वी तोच होतो ना जो प्रयत्न नेहमी चांगल्या दर्जाचे करतो. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे. सामना जिवंत ठेवला. धावफलकावरती येते 15. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज. 18 बॉल आणि 17 धावा. प्रयत्नशील तुम्ही असायलाच हवेत. मॅच बनू शकते. प्रतिस्पर्धी संघ विकेट जरूर गमावलात परंतु स्ट्रॉंग मुवमेंटला आहे. हा बॉल उजव्या शीवरती, इथे आवाज तर निश्चित चांगल्या स्वरूपाचा आला. खेळाडू क्रमांक बाद होईल. चौथा धक्का. साइड एज लागली. यस्टनच्या पाठीमागे एक चांगला झेल इथे घेत असताना आवाजाची चर्चा मी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्हे, हल्लीचं क्रिकेट असं वाढू लागलंय ना. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, IPLचं क्रिकेट, स्टेडियम मधलं क्रिकेट जर का तुम्ही पाहिलं ना तर अनेक वेळेला ढोल ताशे वाजतात, नगाडे वाजतात, काही भोकू वाजतात. अंपायर एक नेहमी चांगलं कामकाज करत असताना तिथेही आपण पाहतो. कारण तिथे गाणी जरूर वाजत असतील, लाईव्ह कॉमेंट्री होत नसेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये 1 ते 2 लाख प्रेक्षक वर्ग नुसता गधारोळ करत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं माइंड फार शार्प लागतं. तिथे तुमची जी एज लागली आहे की नाही या साऱ्या गोष्टींचा आवाज इथे घेणं फार फार गरजेचं राहतं. आणि तिथून ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी पाहिलंय की फलंदाजाला त्यावेळेला बाद घोषित करण्यात येत असताना आधीही त्या दर्जाचं कामकाज आपण इथे पाहतोय. कारण करोडोच्या गर्दीमध्ये आपण त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असतो आणि एक एक डिसिजन फार महत्वाचा असतो. प्रशांतजी माळी सर त्यावेळेला देखील. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होईल. हा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. आल्या पहिल्याच बॉलवरती आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय याची जाणीव करून देणारा हा चौकार. ठोकलाय. हा बॉल देखील खोलात पाहायला मिळतो. आणखीन एक धाव इथे प्राप्त होईल. तुषारच्या बॅट मधून अडून एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या वेगाने आता पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 20 at 20 रन्स ऑन दी बोर्ड. 12 ची आवश्यकता. इक्वेशन पेक्षा सिच्युएशन मॅचची फार महत्वाची राहते. ही सिच्युएशन अशी आहे की इथे 20 धावा बनल्यात. टॉप ऑर्डर संपूर्णतः ढासळली आहे, कोलॅप्स झाली आहे. 4 खेळाडू झालेत ते बाद. 20 ला 4 ही सद्य परिस्थिती आपण पाहतोय. आणि इक्वेशनचा विचार केला तर केवळ 12 हव्यात. आपल्याकडे 8 अजूनही आपण पाहिलं तर 6 खेळाडू अजूनही बाकी आहेत. तिचे तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. हा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. आणखीन एक खेळाडू बाद होईल. 5वा धक्का. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावेल. एक चांगला चेंडू आणि त्यावरती फलंदाज बाद होत असताना आपण पाहिला होता. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाला. वेगाने टाकलेला बॉल, रिदम फॉलो थ्रू आणि शेवटच्या क्षणाला थांबून गोलंदाजी करतो. जवळून अँगलने आपण पाहतोय थेट यस्टनवरती आदळला आणि बेल्स इथे कोलॅप्स झाली. शेवटच्या मुवमेंटला पंचांची करडी नजर संदीपजी पाटील सर यासाठी जाणल्या जातात. फार मिश्किल स्वभावाचे आहेत. जिवलग असे मैत्रीचं नातंही ते निभावतात. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. काय चेंडू टाकला. अनप्लेबल डिलिव्हरी. वेगाने आला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. डॉमिनेट केलं या बॉलने. फलंदाजाला 4ही मुंड्या चित केलं.
अक्षरशः बॅट पुढे घेऊन गेला आणि हवेमध्ये हिलकावे खाणारा चेंडू. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक ऑन साइडला खेळलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक बाद होईल 6वा. सहा फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. एका मागोमाग एक धक्के येते दिलेत. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले किती बुलंद आहेत पहा. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर एकंदरीत 20 आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 6 खेळाडू बाद झालेत. आघाडीचे फलंदाज कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिलेला पाहायला मिळालेला नाहीये. जो तो मैदानाच्या आतमध्ये येतो हजेरी लावून तंबूच्या आतऱ्याला परततोय. एक मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर तुषार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 5 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. चांगली बॅटिंग त्याने केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटील दाखल झालाय. विकेट प्राप्त केल्या. 4थ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल अर्थात पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. रमेश ठाकूरच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. मॅच बनू शकते का याची चर्चा होऊ लागली. 12 बॉल आणि आता मात्र 12ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आहे या मॅचची, परंतु सिच्युएशन ही आहे की 6 फलंदाज बाद झालेत. 20ला 6. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅक टाकला. डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एक सिंगल इथे प्राप्त होतीये. एक एक धाव किती महत्वाची आहे. एक एक सिंगल किती महत्वाची आहे पहा. एक एक सिंगलने मॅच बनू शकते. एक एक सिंगलने हा सामना प्रतिस्पर्ध्याला आपण सुपूर्द करू शकतो. इथे हव्यात विकेट, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक वेळेला आपण पाहिला ना, ते ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या वेळेला सामने हे नेहमीच धावा थांबलेल्या पाहायला मिळतात. कारण प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो. नवीन येणारा बॅटर हा तितकेसे मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही. ज्याच्याकडे विकेट कमी ना त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता ही नेहमीच कमी. हा बॉल उजव्या सीवरती होता. हलक्या हाताने केला. एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे. एकेरी दुहेरीने आता मात्र सामन्याचं गणित आणि गमी हालत ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा ना. लगातारच्या 2 बॉलवरती 2 रन्स झाल्यात. 10 चेंडू आणि 10ची आवश्यकता. अशा स्वरूपाच्या मॅचेस नेहमीच चांगल्या दर्जाचे होत असताना आपण पाहिले. विश्वचषकामध्ये साऊथ आफ्रिका संघ भारतीय संघाला नमवतोय की काय अशी एक वेळ होती, परंतु 47 बॉल मध्ये 36 धावा डिफेंड केल्या होत्या भारतीय संघाने. हा बॉल लोड फुल टॉस डाउन द ग्राउंड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. तुषार मोकल 1 साइड हिरो या मॅचचा राहिलाय. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रमणाची, कधी झुकायची कधी नडायची. तो झुकलाही आणि नडलाही. एका एंडला अशा ठिकाणी तो उभा होता ना की संघाच्या विकेटची पडझड केवळ पाहत राहिला. आणि तोच तुषार ज्या वेळेला स्ट्रायकर एंड वरती आला ना, त्याने एकाच फाईट मध्ये वातावरण जणू काय टाईट केलं. चांगला स्ट्रोक त्याचा बॅट मधून येत असताना आपण पाहिला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 28 बनल्या. 4ची गरज, केवळ 4ची आवश्यकता. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी केवळ 4ची आवश्यकता. आजच्या दिवस आणि रात्रीच्या मॅचेस मध्ये आज तुम्ही खऱ्या अर्थानं सुशांतजी पाटील आणि अतिजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकाल. हा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काय नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पदार्थे जाऊन पोहोचेल. एकेरीच्या मदतीने जिथे 29 धावा धावफलकावरती आहेत, परंतु बॅटिंग करत असताना एकंदरीत 13 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय
अर्थात तुषार मोकल चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली, संघाला अडचणीमधून बाहेर काढली आहे. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. मॅच फिनिश, सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जयच्या बॅटमधून षटकार. पाहायला मिळाला 2 बॉल वरती प्रितेश पाटीलने 7 धावा खर्च केला. हेल्दी स्ट्राइक रेटने बॅटिंग केली, परंतु या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार ऍब्सोल्युटली नो डाऊट. अर्थात ज्याने बॉलिंग चांगली गेली, ज्याने बॅटिंग चांगली गेली, बॉलिंग करत असताना 2 विकेट प्राप्त केले, 8 धावा खर्च करत असताना जेवढ्या धावा दिल्या ना तेवढे बॅटिंग मध्ये खर्च जिथे वसूलही केल्या, असा शेखर पाटील राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 8 धावा बॅटिंग करत असताना आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट घेणारा शेखर पाटील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. चला टॉस झालाय. डोंगरी 11 डोंगरी टीमने टॉस जिंकलाय. त्या निर्णयाची अंमलबजावणी